મહારાષ્ટ્રના મુખ્યમંત્રી એકનાથ શિંદે ધ્વજારોહણ બાદ દેશવાસીઓને શુભેચ્છા પાઠવી હતી। 78મા સ્વતંત્રતા દિવસ ઉપર મહારાષ્ટ્રના મુખ્યમંત્રી એકનાથ શિંદે દેશ અને વિદેશમાં રહેતા તમામ ભારતીયોને ધ્વજારોહણ બાદ શુભેચ્છા પાઠવી હતી। એકનાથ શિંદે જણાવ્યું હતું કે હર ઘર તિરંગા અભિયાન 9 ઓગસ્ટથી શરૂ થયું છે, જે આજે 15મી ઓગસ્ટ 78મા સ્વતંત્રતા દિવસે પણ ચાલુ રહ્યું છે, જેમાં કરોડો લોકો સામેલ છે। તે આપણા દેશ માટે ગર્વની વાત છે। तुळशीपत्र ठेवलं या सर्व देशभक्त आणि स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र अभिवादन करतो आणि सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। आजचा हा 15 ऑगस्ट हा महाराष्ट्र आणि संपूर्ण देशभरासाठी नागरिकांसाठी अतिशय मोठा आनंदाचा आणि विजयाचा आणि महोत्सवाचा दिवस आहे। खरं म्हणजे हे स्वातंत्र्य आपल्याला ज्यांच्यामुळे मिळालं त्यांच्या ऋणातून आपण कधीही उतराई होऊ शकत नाही आणि म्हणून मी आपल्या देशातल्याच नाही जगभरातल्या भारतीयांना 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि हा स्वातंत्र्य दिन आपल्या देशभरात उल्हासात जल्लोषात मोठ्या उत्साहात आपण साजरे करतोय आणि त्याचबरोबर 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा आपण हर घर तिरंगा हे अभियान देखील राबवतोय। गावागावामध्ये घराघरामध्ये हर घर तिरंगा आपला पोहोचलाय आणि प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्तीची राष्ट्रभक्तीची भावना जागृत झालेली आहे। 3 वर्षापूर्वी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ही हर घर तिरंगाची अभियानाची संकल्पना राबवली आणि बघता बघता एक चळवळ निर्माण झाली। देशवासियांमध्ये एक मोठं चैतन्य निर्माण झालं। देशाप्रती एक आदर सन्मान एक प्रत्येकाची भावना या कार्यक्रमातून दिसून आली। 9 ऑगस्टला देखील क्रांती दिनाच्या निमित्ताने क्रांती मैदानामध्ये हर घर तिरंगाची सुरुवात झाली आणि आज 15 ऑगस्ट आज आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतोय। आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। कालच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामधले 2 इन्स्टॉलमेंट आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होऊ लागले, कारण आम्ही निर्णय घेतल्यानंतर सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या अगोदर सर्व आमच्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील। त्याप्रमाणे सुरुवात झाली आहे। 17 तारखेला मोठा कार्यक्रम आहे, त्यामध्ये आमच्या करोडो बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील। त्याचबरोबर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना यांचेही काल आम्ही काही शेकडो हजारो लोकांना नियुक्तीपत्र दिली आणि त्यांनाही ते जे काही इंटर्नशिप आहे आणि प्रशिक्षण भत्ता जो आहे राज्य सरकारच्या माध्यमातून देय आहे त्याची देखील सुरुवात झाली। या चांगल्या गोष्टींना सुरुवात झालेली आहे आणि म्हणून तमाम मी जनतेला पुन्हा एकदा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। सर तमाम गोष्टी सुरू झाल्या असतील तरी विरोधक आज 15 अगस्त भारतीय स्वातंत्र्य दिन के अवसर पर मैं तमाम देशवासियों को शुभकामनाएं देता हूं और देश के बाहर विदेश में दुनिया भर में जो हमारे भारतीय रहते हैं उनको भी मैं शुभकामनाएं देता हूं। 15 अगस्त ये भारतीय स्वातंत्र्य दिन है, ये देश को आज़ादी दिलाने वाला दिन है और इसमें जो भी देशभक्त है जिन्होंने अपने प्राणों की बलिदान दी, स्वातंत्र्य वीरों ने अपना योगदान दिया, त्याग किया, इन सभी को मैं विनम्र अभिवादन करता हूं और 9 अगस्त से 15 अगस्त तक महाराष्ट्र में हर घर तिरंगा अभियान शुरू है। इसमें लाखों करोड़ों हमारे राज्य के देश के सभी लोग शामिल हैं। ये हमारे लिए अभिमान और गर्व की बात है और इसलिए मैं फिर एक बार सभी लोगों को
15 अगस्त स्वतंत्र दिन की शुभकामनाएं देता हूं। धन्यवाद। भाई कितना हैवी 78मा સ્વતંત્રતા દિવસ નિમિત્તે ધ્વજવંદન બાદ નાયબ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડણવીસે તમામ ભારતીયોને સ્વતંત્રતા દિવસની શુભકામનાઓ પાઠવી હતી। આપણો દેશ ભારત આમ જ વિકાસ કરતો રહે, લોકશાહીનું ઊંડાણ વધતું રહે, તિરંગો લહેરાતો રહે। હું ખૂબ જ ખુશ છું કે જે લાડલી બહેન યોજના શરૂ કરવામાં આવી હતી તેનું ભંડોળ વિતરણ આવતીકાલથી શરૂ થઈ ગયું છે। 17મી સુધીમાં ખાતામાં પૈસા જમા થઈ જશે। યોજનાનું કામ ચાલુ છે, ફોર્મ લેવાઈ રહ્યા છે। भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना मी खूप शुभेच्छा देतो। आमचा भारत देश असाच विकसित होत राहो, आमच्या भारताची लोकशाही अशीच दिवसेंदिवस मजबूत आणि प्रगल्भ होत राहो आणि आमचा तिरंगा झेंडा हा जगामध्ये सातत्याने फडकत राहो, अशा प्रकारची शुभेच्छा आज तमाम भारतवासियांना देतो, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो। आणि मला अतिशय आनंद आहे की लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्याच्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे आणि 17 तारखेपर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि त्यानंतरही ज्यांचे फॉर्म्स येत आहेत ते सगळे प्रोसेस होत आहेत आणि त्यानंतरही आलेल्या सगळ्या आमच्या लाडक्या बहिणींचे फॉर्म्स ते प्रोसेस करून त्यांच्याही खात्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी जो काही निधी जमा करायचा तो करू। पण मला अतिशय आनंद आहे की भाऊबीजेच्या दिवशी आमच्या बहिणींना त्या ठिकाणी एक प्रकारे भाऊबीजाची ओवाळणी देण्याची आम्हाला संधी मिळाली, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे। तो हिंदी में बताइए। તો બીજી તરફ આજે 78મા સ્વતંત્રતા દિવસના અવસરે ભૂતપૂર્વ મુખ્યપ્રધાન અને ઉદ્ધવ બાળાસાહેબ ઠાકરે જૂથના પ્રમુખ ઉદ્ધવ ઠાકરે મુંબઈ દાદરામાં શિવસેના ભવન પાસે શિવસેના યુબટી નેતાઓ સાથે મળી ધ્વજ ફરકાવ્યો હતો તેમજ દેશવાસીઓને શુભેચ્છા પાઠવી હતી।